नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलखोल. धारूर तालुक्यातील भोगळवाडी येथे 2 दिवसापूर्वी आपण पाहायला गेलं तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होतं आणि त्याच आमरण उपोषणाच्या अंती आपण पाहायला गेलं तर चौकशी या भोगलवाडी ग्रामपंचायतीची चौकशी होणार आहे. आणि आपण पाहायला गेलं तर आज आपण या भोगलवाडीत आहोत. माझ्या पाठीमागं या दलित वस्ती सुधार योजनेतून काम केलेलं आहे. ही पाण्याची टाकी आहे आणि त्या पाण्याच्या टाकीच्या पाहू शकतो आपण, या पाण्याच्या टाकीला कसल्याही प्रकारचं पाणी नाही आहे. येथील नागरिकांची देखील समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्यासोबत येथील गावकरी आहेत. काय सांगाल, भोगलवाडी ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आपण आरोप केला, काय सांगा? काय सांगाय बघा की तुमच्या सामनेच या टाक्या बांधल्यात, पाणी नाही, रस्ते केलेत, नुसते कागदपत्री, खाली कुठं खडी सुद्धा आतरली नाही. की नाली काढलेल्याचे पैसे तीनदा उचललेत, नालीत बसकेत खाली झाडं उगवलेत. बघा तुम्ही समजा लाईव्ह आहे. त्याच्यामुळे हे कागदपत्री पैसे गेलेले कुठं गेले ह्याची चौकशी झाली पाहिजे. बाकी काय आम्हाला कोणते कामं झाले त्याच्यात? कोणते पाणी पिण्यासाठी बोर हे खाणले त्यांनी, पाईपलाईन, टाक्या बसवल्यात. नुसते कुठं बोर घेतले तर कुठं नुसते टाक्या बसवले. कुठं पुन्हा बालवाडी 15वी गावातला बंधित निधी असतो तो दिला नाही. कुठं बालवाडी नाही आमच्या गावात. कुठं लेकराला पेया, कुठं खेळायला जागा नाही, काही नाही. शाळात फिल्टर बसवलंय, नुसतं नावाला बिळ बसवलंच नाही, बिलं उचलले संधी. ग्रामपंचायत अंतर्गत जे जलजीवन मिशनचे जे काम आहे ते जलजीवनचं सुद्धा काहीच नाही झालेलं काम. समजा नुसतं हेर आणि पाईपलाईन झाली, बाकी नळ नाही झाला, कुठं टाकी झाली नाही, त्याचे सुद्धा अर्धवटच काम चाललं. दलित वस्ती सुधार योजनेतून आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झालाय, मात्र प्रत्यक्षात काम झालं नाही. त्याबद्दल काय सांगा? काम झालं नाही म्हणून तुम्हाला सांगतो, ह्याची चौकशी झाली पाहिजे. बाकी काय आम्हाला आता चौकशीसाठी म्हणजे तुम्ही काय करणार पुढे? चौकशीसाठी हे आम्हाला 8 दिवस मागितलेले, ह्याच्यात नाही झाले तर आम्ही 1 जूनपासून डबल उपोषणाला बसणार कलेक्टर ऑफिसला. तिथे नाही दखल घेतली तर आम्ही आयुक्तालयात जाणार मग औरंगाबादला. दुसरीकडे काय करू? नक्कीच 1 जून पासून पुन्हा आणखीन त्यांनी उपोषणाला बसणार असं सांगितलेलं आहे. आपण पाहू शकतो माझ्या सोबत आणखीन काही नागरिक आहेत. तर काय सांगाल? आमच्या गावात काय नाही, लाईट बी नाही 8 दिवस झाले. शाळाचं नियोजन बी नाही, काय नाही. ते शाळामध्ये काय म्हणते, शिक्षण बी बरोबर नाही. पाण्याचं काय पैसे उचलते तर आपल्या खात्यात. नक्कीच आपण पाहायला गेलं तर फक्त कागदोपत्री काम होत असल्याचं देखील बोललं जातंय. काय सांगाल, तुम्ही इथले नागरिक आहात, कशा पद्धतीने काम होतंय, काय सांगाल? काम सर आम्हाला काय माहिती होत नाहीत काम केलेलं. आमचं पक्ष एकच आहे प्रश्न, आमच्या समशमभूमीचं एक पावसाळ्यात पाणी आलं तर माणसाला आम्हाला अडचण येते. आणि दुसरी गोष्ट, पियाच्या टाक्याला जर बांधून दिलं त्याच्यात पाणी येत नाही. आणि बोरला येते पाणी, तिथं पण कधी पाणी येतं, तिथं पण भांडणाची दिवस हे होतं बघा. आणि ते काय करते, आम्ही काय कोणाला विचारित नाहीत काय झालं तुमचं, काय केलं, कोणी काय केलं. पक्ष आम्हाला सोय पाहिजे. कधी याची तक्रार कधी केली का तुम्ही? तक्रार कोणाकडे करायचा, देतो म्हणजे आता हापसा 2-3 बंद पडला तर आम्ही पदरून नीट केला. आता कालपासून हापसा बंद पडलाय, मोडलाय. त्या 2-4 वेळेस आम्ही पदरून नीट केला. म्हणजे कोणत्याच तक्रारीचं लक्ष देत नाही? आम्ही जमवून पैसा आम्ही स्वतः नीट केला. ग्रामपंचायत सरपंच काय करतात? आता सरपंच आता हे पाठीमागे होते त्यावेळेस म्हणले नाही मग सरपंच पद गेले, म्हणले थांबवा जरा, म्हणजे त्यावेळेस म्हणून आम्ही पदरून नीट केला. आता कालपासून मोडलाय. आता कोणाला नीट करा म्हणून सांगायचं? आता ग्रामसेवक करत नाही? ग्रामसेवक येतच नाहीत आमच्या इथं, गावात येतच नाहीत तर विचारायचं कोणाला? नक्कीच आपण पाहायला गेलं तर ग्रामसेवक गावात येत नाहीत. मग कशा पद्धतीने काम होत आहे? आता काम काय, आता त्यांच्याच हातात सगळे काम करतो म्हणते, तर बाहेर पाठी देतं काम. आम्ही हो एक गेलं विचारलं करतो म्हणते. म्हणजे फक्त धारूर मध्ये बसून कारभार करतात का? इथं बी इथली माणसं समजा आपण सरपंचाला बोललो करतो म्हणते, सरपंचाला बोललो नाही करतो म्हणते, पण ग्रामसेवक आमच्या येतच नाही. आणि आला तरी कधी आम्हाला माहित पण होत नाही. नक्कीच आपण पाहायला गेलं तर म्हणजे सरकारी अधिकारी जे आहेत ग्रामसेवक हे देखील गावात येत नाही अशी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता इथून पुढची काय भूमिका असेल तुमची? फक्त आपल्या ह्या हापसा वगैरे नीट करावा आणि ह्या टाक्याला पाणी व्यवस्थित सुटावा. भ्रष्टाचाराची चौकशीसाठी तुम्ही पुढे आलेला आहात गावातून. कशा पद्धतीने गावातल्या लोकांचं काय म्हणणं आहे? गावातले लोक पुढे येऊ शकत नाहीत. हे घरी जाऊन दाब देतात त्यांना, त्याच्यामुळे लोक पुढे येऊन बोलू शकत नाही. दबत दाब देतात त्यांना, पैशाची लालूच देतात आणि प्रकरण मिटवतात तिथे, म्हणून पुढे कोणी येत नाही. आता चौकशी कधी होणार काय सांगितलं? चौकशी मला सांगितलं येईन त्या 25 तारखेला तुमची सुनावणी ठेवली धारूरला, त्याच्यातून काय निष्पन्न होईल त्याच्यावर आम्ही चौकशी करू. म्हणजे आता 25 तारखेनंतरचा 25 तारखेनंतरचा विषय. त्यांनी जर त्याच्यावर नाही कारवाई केली तर मग उपोषणाला बसू आपण डबल. नक्कीच आता या चौकशीनंतर
उपोषणाला बसणार त्यांनी सांगितलेलं आहे. नेमकं आता या भोगलवाडीमधील भ्रष्टाचाराची चौकशी होती का, ही चौकशी कुठेतरी दबून राहते, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विनितेश उपाध्ये, भोगलवाडी, धारूर, बीड. भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे. दलित वस्तीतील भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे.